ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेले असतात। त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की प्रिया काय म्हणाली होती की तू मला जेलमध्ये सडवणार आहे, बघ काय झालं ते, आता तू जेलमध्ये आलेली आहे आणि तू आता इथून कधीच बाहेर पडणार नाही। तर रविराजला सुद्धा आता प्रियाचा खूपच राग आलेला असतो। रविराज म्हणत असतो की प्रिया, मला वाटलं नव्हतं तू अशी असशील म्हणून, पण खरंच तुझा खरा चेहरा आज अर्जुन आणि सायलीने माझ्या समोर आणलेला आहे, त्यामुळे तुझं तोंड आता मला पुन्हा दिसता कामा नये। प्रतिमा सुद्धा आता खूपच चिडलेली असते प्रियावरती। मग ती म्हणत असते की खरंच तू ना माझी मुलगी होण्याची तुझी लायकीच नाहीये, तू एवढी मूर्ख मुलगी असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा तरी खून करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं। तर इकडे आता सुमन सुद्धा म्हणत असते की अगं मी तर तुला पहिल्यापासूनच ओळखून होती तू कशी होती ते। तर सायली म्हणत असते की बघितलं ना प्रिया, आता तुझ्यावरती कोणच प्रेम करत नाहीये, तू आता एकटी पडलेली आहे आणि आता इथेच कायमची जेलमध्ये राहणार आहे।